तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर बायल नायर धर्मा रुग्णालय व टोरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे वरिष्ठ सल्लागार संबंधित विभागाकरिता. तर यासाठी ते एक जागा आहे आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची DM किंवा DNB ची पदवी इथं लागणार आहे रुमेटॉलॉजीमध्ये. तसेच 5 वर्षाचा क्लिनिकल अनुभव तुम्हाला इथं लागेल. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान इथं लागणार आहे आणि तुम्हाला इथं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी पण लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 2 लाख इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे नेफ्रोलॉजिस्ट. तर यासाठी ते एक जागा आहे आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची DM किंवा DNB ची पदवी इथं लागणार आहे नेफ्रोलॉजीमध्ये. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान लागेल आणि तुम्हाला इथं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी पण लागणार आहे आणि या पदासाठीचे तुम्हाला वेतन आहे तर ते 1 लाख इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे रक्त संक्रमण अधिकारी. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला मेडिसिन MD पॅथॉलॉजी किंवा ट्रान्सफ्युजन मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच पॅथॉलॉजी वा ट्रान्सफ्युजन मेडिसिनमधील पदवी, तसेच मेडिसिनमधील पदवी MBBS, तसेच रक्तगट सेरोलॉजी, रक्तगट मेथॉलॉजी आणि रक्तपुरवठ्यातील वैद्यकीय तत्त्वे किंवा त्यासंबंधी घटक तयार करण्याचे तुम्हाला पुरेसे ज्ञान असायला हवे किंवा 1 वर्षासाठीचा रक्तपेढीतील अनुभव तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी इथं लागेल आणि संगणकाचे ज्ञान पण तुम्हाला इथं लागणार आहे आणि या पदासाठीचे तुम्हाला वेतन आहे तर ते इथं 90,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट. तर यासाठी इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची DM किंवा DNB मेडिकल ऑक्नॉलॉजी पदवी इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी लागेल आणि संगणकाचे ज्ञान पण तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे या पदांसाठी तर तुम्हाला 50,000 इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे भौतिक शास्त्रज्ञ किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिक्स या विभागातील MSc ची पदवी इथं लागणार आहे किंवा पदव्युत्तर पदवी आणि रेडिओलॉजिकल फिजिक्स डिप्लोमा इन रेडिओलॉजिकल फिजिक्स ची पदवी तुम्हाला इथं लागेल किंवा उमेदवार मेडिकल फिजिक्समधील पदव्युत्तर पदवी इथं उत्तीर्ण असायला हवा किंवा किंवा संबंधित पदवी तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला कर्करोग चिकित्सा रुग्णालयामध्ये किमान 3 वर्षाचा अनुभव इथे लागणार आहे. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे या पदांसाठी तर तुम्हाला 50,000 इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ज्ञ. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc व्यवसायोपचार पदवी इथे लागणार आहे किंवा BOTH तुम्हाला इथं लागेल. तसेच तुम्हाला महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद मुंबई येथे तुम्ही नोंदणी केलेली असावी. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान इथे लागणार आहे आणि जे वेतन आहे या पदांसाठी तर तुम्हाला 40,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे दूरध्वनी चालक. तर यासाठी ते एक जागा आहे. तर या पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा इथं उत्तीर्ण असायला हवे. तसेच तुम्ही शासन मान्यताप्राप्त दूरध्वनी चालक या पदाचा 6 महिन्याचा अभ्यासक्रम इथं अभ्यासलेला असावा. तसेच तुम्हाला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा लिहिता वाचता येणे इथं आवश्यक आहे. तसेच या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते 18,000 इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर. तर यासाठी इथं 30 जागा आहेत. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं टायपिंग लागणार आहे 30 शब्द प्रति मिनिट वेगाची आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 18,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे क्षकिरण सहाय्यक. तर यासाठी इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा क्षकिरण विषयातील BPMT हा पूर्णवेळ 3 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम तुम्ही इथं अभ्यासलेला असावा व 6 महिन्याची इंटर्नशिप पण तुम्हाला इथं लागणार आहे किंवा 12वी सायन्स किंवा 12वी MCVC आणि रेडिओग्राफीचा डिप्लोमा तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान इथं लागणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 16,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक. तर यासाठी इथं 18 जागा आहेत. यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाचा रसायनशास्त्रामधील किंवा सूक्ष्मजीव किंवा जीवरक्ष किंवा जीवशास्त्र किंवा जैव तंत्रज्ञ या मुख्य विषयासह विज्ञान शाखेतील पदवी तुम्हाला इथं लागणार आहे BSc ची. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान लागेल आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 16,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे VC तंत्रज्ञ.
तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत चालवला जाणारा कार्डिओलॉजी टेक्नॉलॉजी विषयामधील BPMT बॅचलर इन पॅरामेडिकल इन कार्डिओलॉजी टेक्नॉलॉजी हा पदवी अभ्यासक्रम तुम्हाला इथे लागणार आहे. किंवा विज्ञान शाखेची पदार्थ विज्ञान BSc इन फिजिक्स पदवी तुम्हाला इथे लागेल व VC मधील कामाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे 6 महिन्याचा. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान इथे लागेल आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते इथं 18,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ARC सल्लागार. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला CGC मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कौन्सिल सायकोलॉजीमध्ये MA किंवा MPhil ही पदव्युत्तर पदवी तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव इथं लागेल आणि संगणकाचे ज्ञान पण तुम्हाला इथं लागणार आहे. आणि जे वेतन आहे या पदासाठी तर तुम्हाला 50,000 इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ऑर्थोटिक तंत्रज्ञ. तर यासाठी ते एक जागा आहे. यासाठी तुम्हाला RCI मान्यताप्राप्त शाखेमधून प्रोथेटिक्समध्ये बॅचलर पदवी इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला संगणकाचे ज्ञान इथे लागेल. तसेच या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते 20,000 इथे मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं शैक्षणिक पात्रता तसेच मुलाखत तर यामध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे तुमची इथं गुणवत्ता यादी लावली जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथं नियुक्ती दिली जाणार आहे. आणि जी निवड यादी आहे तर ती बायल नायर धर्मार रुग्णालयाच्या सूचना फलकावर इथं लावण्यात येणार आहे. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तसेच या पदांसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ती इथं 790 रुपये आहे प्लस 18% GST. तर हे परीक्षा शुल्क तुम्हाला कॉलेज इमारत, पहिला मजला, महसूल विभाग, रूम नंबर 112 येथे भरायचे आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथे तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 10/10/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. बायल नायर धर्मार रुग्णालय व टोरा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागामध्ये. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 31/3/2027 पर्यंत इथं असणार आहे. या भरतीबाबतची मुलाखत तसेच दिनांक व वेळ तर याची संपूर्ण माहिती रुग्णालयाच्या सूचना फलकावर इथं लावण्यात येणार आहे. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम ते पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.